मित्रांनो, आरक्षणाच्या लढाईतला महत्त्वाचा ट्विस्ट आता कुठे सुरू झालेला आहे? कारण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आता जी डिमांड ठेवलेली आहे ती डिमांड 1990 नंतरची खूप महत्त्वाची डिमांड आहे आणि आरक्षणाच्या लढाईमध्ये ही डिमांड पुढे येणं खूप गरजेचं होतं. पाश्चात्य देशामध्ये ही डिमांड प्रामुख्याने पुढे आली असली तरी भारतामध्ये मात्र याचा विचार केला जात नव्हता. पण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती एक पोस्ट शेअर केलेली आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर, यस यू रीड दॅट राईट. प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन महत्त्वाचं आहे आणि याचीच लढाई आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हाती घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ही लढाई युरोपमध्ये केव्हा सुरू झाली, म्हणजे इंग्लंड असेल, अमेरिका असेल, त्या देशांमध्ये अगोदर सुरू झालेली आहे का हे बघणं तितकंच गरजेचं आहे. कारण इकडे आपल्याला असं दिसतंय की काही अंधभक्तांना असं वाटतंय की पाश्चात्य देशांमध्ये रिझर्वेशन नाहीच. पण राजर्षी शाहू महाराजांनी जपानचं उदाहरण 1902 मध्ये आरक्षणाचा जाहीरनामा काढत असताना दिलेलं होतं आणि त्याची परिणाम आतापर्यंत काय झालेले आहेत हे आपण बघत आलेलो आहे. जपानमध्ये आता सध्या रिझर्वेशन कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे, कारण तिथे अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आहे पण तिथला भेदभाव मात्र त्यांच्या अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीने संपवलेला आहे. जर भारतामधला भेदभाव या 75 वर्षामध्ये संपला असता तर कदाचित आपल्याला देखील आरक्षणाची गरज पडली नसती. पण भेदभाव हा दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज पडते आहे. आणि हीच भूमिका म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशनची भूमिका ही पाश्चात्य देशांनी देखील घेतलेली आहे. आणि म्हणून 2007 मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये या आरक्षणावरती चर्चा झाली होती की प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन देणं गरजेचं आहे का. आणि या अनुषंगाने त्यांनी जे चर्चा केलेली होती आणि जी नियमावली तयार केलेली होती ती नियमावली दुसरं तिसरं काही नाही तर ती नियमावली आहे द आंबेडकर प्रिन्सिपल्स. तुम्ही जर गुगलवरती गेलात आणि गुगलवरती जाऊन जर द आंबेडकर प्रिन्सिपल्स एवढं जरी तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला याचं पहिलं ऑप्शन मिळून जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला हे आंबेडकर प्रिन्सिपल्स नेमके काय आहेत हे बघायला मिळेल. आता हे आंबेडकर प्रिन्सिपल्स काय आहेत आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जी प्रायव्हेट सेक्टरमधल्या रिझर्वेशनची गोष्ट करत आहेत ती नेमकी काय आहे या दोन्ही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2007 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ज्या मुद्द्यावरती चर्चा झाली तो मुद्दा होता की प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन आणायचं का, किंवा अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी जी आहे ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला राबवता येऊ शकते का. आणि याची जी प्रिन्सिपल्स आहेत, याचे जे नियम आहेत प्रायव्हेट सेक्टरमधल्या या पॉलिसीचे, ते प्रिन्सिपल तयार केलेले होते दलित सॉलिडरिटी नेटवर्कने. आता हे दलित सॉलिडरिटी नेटवर्क वगैरे काय आहे तुम्ही थोडंसं गुगलवरती सर्च करून बघा. जागतिक स्तरावरचे जे दलित आहेत ते दलित सगळे या नेटवर्कने एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे जागतिक स्तरावरती यांनी कार्यालय उभे केले होते, त्यांचा डेटा कलेक्ट केला होता, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेतले होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की 1990 मध्ये 91 मध्ये जे आपण प्रायव्हेटायझेशन स्वीकारलं त्याचे परिणाम दलितांवरती काय झालेले आहेत हे त्यांनी अगोदर तपासून बघितलं. आणि मग आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी अर्थात रिझर्वेशनची का गरज आहे आणि ती कशा पद्धतीने दिली जावी याच्या अनुषंगाने त्यांनी काही प्रिन्सिपल्स तयार केले आणि त्या प्रिन्सिपल्सला त्यांनी नाव दिलं द आंबेडकर प्रिन्सिपल्स. आता हे द आंबेडकर प्रिन्सिपल्स जे आहेत हे आंबेडकर प्रिन्सिपल 2007 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चेला आले आणि त्यांनी सांगितलं की ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये हे जे रिझर्वेशन आपण म्हणत आहोत ते रिझर्वेशन तिथं लागू झालं पाहिजे. कारण ग्लोबलायझेशन जरी झालेलं असलं तरीही याच्यामध्ये दलितांवरती होणारा जो अन्याय आहे किंवा त्यांच्यासोबत होणारं जे डिस्क्रिमिनेशन आहे हे डिस्क्रिमिनेशन कुठेही तीसभरी कमी झालेलं दिसत नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी कुठे ना कुठे आपल्याला पॉलिसी तयार करावी लागेल. आणि म्हणून दलित सॉलिडरिटी नेटवर्कने अशा प्रकारचे प्रिन्सिपल्स तयार केले की ज्याच्यामुळे दलितांवरती होणारा अन्याय अत्याचार किंवा त्यांच्यासोबत होणारं डिस्क्रिमिनेशन हे प्रामुख्याने कमी केलं जाईल. आणि त्यांनी हे प्रायव्हेट कंपन्यांसाठी हे प्रिन्सिपल्स तयार केले आणि हे प्रिन्सिपल्स 2007 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चेला आले आणि त्या चर्चेला आल्यानंतर त्यांनी देखील काही कंपन्यांमध्ये हे आंबेडकर प्रिन्सिपल्स लागू केले. याला प्रोटेक्ट करण्यात आलं आणि ब्रिटिश पार्लमेंटने या आधारावरती काही नियमावली देखील तयार केली. पण या सगळ्या नियमांना त्यांनी द आंबेडकर प्रिन्सिपल्स असं नाव दिल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि जागतिक स्तरावरती या आंबेडकर प्रिन्सिपल्सची प्रामुख्याने चर्चा सुरू झाली. आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जे आता
डिमांड करत आहेत की प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील रिझर्वेशन असलं पाहिजे. तर याच्यामध्ये याचा काही संदर्भ आहे का, तर होय. आता संदर्भ काय आहे की प्रायव्हेट सेक्टर जे आहे या प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन पॉलिसी कशा पद्धतीने लागू करायची किंवा दलितांचे जे होणारे ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन आहे ते कसं प्रोटेक्ट करायचं किंवा त्यांच्यासोबत होणारा जो भेदभाव आहे तो कसा कमी करायचा हे त्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी विचार करायचा आहे. आता त्याच्यासाठी यांनी काय प्रिन्सिपल दिलेले आहेत. समजा एखाद्या कंपनीला, एक मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि त्या कंपनीला काही कच्चा माल लागतो, पण तो कच्चा माल जर कंपनी बाहेरून जर आयात करत असेल किंवा शेतकऱ्याकडून जर घेत असेल तर त्या शेतकऱ्यांपैकी किमान 5% शेतकरी हे दलित असले पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडून या कंपन्यांनी तो माल विकत घ्यायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा एखादा शेड्यूल ट्राईब आहे, STचा कॅन्डिडेट आहे, शेड्यूल ट्राईब आहे आणि त्या शेड्यूल ट्राईबला तुम्हाला जर तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व करायचं असेल तर तुम्ही असं सांगाल की शेड्यूल ट्राईबला चांगल्या प्रकारची इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला इन्व्हॉल्व करून घेऊ शकत नाही. द आंबेडकर प्रिन्सिपल्सने हे सांगितलं की तुम्ही असं त्याच्यासोबत करू शकत नाही. त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला या शेड्यूल्ड कास्टला तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या शेड्यूल्ड कास्टच्या जो स्टाफ आहे त्याच्या कर्मचाऱ्याला किमान 6 महिने तुमच्या ज्या काही ट्रेनिंग्स आहेत त्या ट्रेनिंग्स त्याला द्याव्यात, म्हणजे तुमच्या कंपनीचे नियम त्याला माहीत होतील आणि तुमच्या कंपनीला कशा प्रकारची इंग्लिश पाहिजे ह्याचं ट्रेनिंग तुम्ही त्याला द्यावं आणि त्याला सामावून घ्यावं. पण त्याला फक्त इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही त्याला डावलू शकत नाही आणि तुम्ही 100% माल हा फक्त काही मोजक्या व्यापाऱ्याकडूनच घेऊ शकत नाही, त्याच्यामध्ये दलितांचा सहभाग असला पाहिजे. आणि त्यांनी ह्या दलितांना जर तुम्ही त्यांच्याकडून कच्चा माल घेतला तरच खऱ्या अर्थानं ग्लोबलायझेशनमध्ये तुम्ही त्याला सामावून घेतला असं गृहीत धरले जाईल. असे अनेक नियम या आंबेडकर प्रिन्सिपल्समध्ये तयार करण्यात आलेले आहेत आणि याच्यावरती जागतिक स्तरावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये आजही चर्चा सुरू आहे. दलित सॉलिडॅरिटी नेटवर्क याच्यावरती प्रामुख्याने काम करत आहे आणि आपल्याकडे मात्र याच्यावरती अजूनही आपण बोलत नाही. काही विचारवंतांनी असं मत व्यक्त केलेलं होतं की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत ह्या सरकारी नोकऱ्या दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आहेत, प्रायव्हेटायझेशन होत चाललेलं आहे. अर्थातच जवळपास 100% प्रायव्हेटायझेशन इथं जवळपास झालेलं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये रिझर्वेशनवरती जे आपण भांडणं करत आहोत ते फक्त शासकीय नोकऱ्यांच्या रिझर्वेशनवरती आपण भांडत आहोत. त्याच्यामुळं आपल्या देशाला किती नोकऱ्या येतात, दरवर्षी किती लोक शासकीय नोकरीला यायला लागतात, हा आकडा खूप कमी आहे. कारण सरकारने देखील काही क्षेत्राचं प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. त्याच्यामुळं तिथे देखील प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या मॅनपॉवर सप्लाय करतात. पण अशा परिस्थितीमध्ये दलितांना तिथे डावललं जाऊ शकतं आणि म्हणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील रिझर्वेशन आणणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचं बिल पार्लमेंटने आता आणणं खूप गरजेचं आहे. आणि या देशातला जो SC ST जो समूह आहे या सगळ्या समूहांना, म्हणजे OBC असेल, या सगळ्या समूहांना आता त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत आणि सरकारी नोकऱ्या राहिल्यामुळे दलितांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. आणि ज्या काही प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट कंपन्या मात्र कास्ट डिस्क्रिमिनेशन करतात आणि म्हणून हे जे प्रायव्हेटायझेशनचं बिल आहे हे प्रायव्हेटायझेशनचं बिल खूप महत्त्वाचं आहे. आणि जागतिक स्तरावरती ज्या पद्धतीनं द आंबेडकर प्रिन्सिपल्सवर चर्चा सुरू आहे त्याला स्वीकारण्याची मोहीम सुरू आहे, तीच पद्धत आता भारतामध्ये सुरू झाली पाहिजे. आणि भारताने देखील हे द आंबेडकर प्रिन्सिपल जे आहेत हे आंबेडकर प्रिन्सिपल स्वीकारले पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे आंबेडकर प्रिन्सिपल ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये लागू केले पाहिजेत. आता ही लढाई आरक्षण संपवण्याच्या दिशेने निघालेली होती, म्हणजे आरक्षण संपवा असं म्हणत होते, पण ही लढाई आता आरक्षण वाढवा अशा दिशेने निघालेली आहे. आणि यात आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी देखील प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन लागू करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्याच्यामुळं आरक्षणाचं उपवर्गीकरण, आरक्षण संपवण्यासाठी काढलेले मोर्चे, आता हे सगळे मुद्दे मागे टाकले पाहिजे आपण. आणि हे सगळे मुद्दे मागे टाकून आपण फक्त आता लढाई लढली पाहिजे, ती म्हणजे रिझर्वेशन जसं आहे तसं ठेवा सरकारी नोकऱ्यामधलं, उलट प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील रिझर्वेशन लागू करा. ही लढाई आपण लढली पाहिजे. आपल्याला नेमकं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या या डिमांडविषयी आणि द आंबेडकर प्रिन्सिपल्सविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं सांगायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तुमच्या माझ्या मुलांच्या भविष्याचा देखील मुद्दा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.